नमस्कार, मी पराग दुपारे आपल्या ज्ञानवर्स सायन्स सिम्प्लिफाईड या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तसेच आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इस्रोने हे वर्ष सरता सरता आपण सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी कामगिरी करून दाखवलेली आहे. इस्रोने PSLV C60 या वाहकाच्या द्वारे अवकाशामध्ये 2 वेगवेगळी उपकरणं प्रक्षेपित केली असून त्याद्वारे इस्रोला स्पॅडेक्स म्हणजे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट हा प्रयोग सक्सेसफुल करून दाखवायचा आहे. हा प्रयोग सक्सेसफुल झाल्यास अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा जगातील 4था देश बनणार आहे. अशा प्रकारे इस्रोने जणू आपणा सर्व भारतीयांना नवीन वर्षाचं गिफ्टच दिलेलं आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पॅडेक्स या इस्रोच्या मोहिमेबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग या सफरीवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने डिसेंबर 30 रोजी अवकाश क्षेत्रातील आणखी एक मोठी झेप घेतली आहे. इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे स्पॅडेक्स ही मोहीम प्रक्षेपित केलेली आहे. हे स्पॅडेक्स PSLV C60 या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. वर्षाच्या शेवटच्या मिशनमध्ये इस्रोने 2 उपग्रहांना अंतराळात डॉक करणे म्हणजे जोडणे आणि अनडॉक करणे म्हणजेच वेगळे करण्याची क्षमता आजमावून पाहणार आहे. या मिशनच्या यशानंतर भारत, अमेरिका, रशिया आणि चीन या जगातील निवडक देशांच्या विशेष यादीमध्ये सामील होणार आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा तसेच उपग्रहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. 16 मार्च 1966 रोजी अमेरिकेने प्रथम अंतराळात डॉकिंग केले होते. यानंतर सोव्हिएत युनियन म्हणजे आत्ताच्या रशियाने ऑक्टोबर 1967 मध्ये पहिल्यांदा 2 स्पेसक्राफ्टचे डॉकिंग करण्यात त्यांना यश आले होते. इस्रोने स्पॅडेक्स या मिशन अंतर्गत सुमारे 230 टन वजनाच्या PSLV रॉकेटने 2 छोटे उपग्रह अवकाशात सोडले आहेत. हे उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 470 किलोमीटर उंचीवरील कक्षेमध्ये डॉकिंग आणि अनडॉकिंग करतील. अवकाशातील उपग्रह हे प्रचंड वेगाने फिरत असल्याने ही मोहीम खूपच अवघड मानली जाते. हे डॉकिंग अनडॉकिंग तंत्रज्ञान भारताच्या चांद्रयान 4 मोहिमेमध्ये बरेच उपयोगी ठरणार आहे. यासोबतच अवकाशामध्ये भारतीय अंतराळ स्थानक बांधण्याचे देखील प्रायोजक आहे. यासाठी पृथ्वीवरून अनेक मॉड्यूल्स अंतराळात सोडले जातील आणि त्यांना अंतराळामध्ये जोडणे देखील आवश्यक आहे. यासाठी देखील ही मोहीम एक मैलाचा दगड ठरणार आहे. 2040 मध्ये जेव्हा भारतीयांना चंद्रावर पाठवण्याचे नियोजित आहे त्यावेळेस देखील डॉकिंग आणि अनडॉकिंगची या तंत्रज्ञानाची आपल्याला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असणार आहे. तर आता आपण डॉकिंग आणि अनडॉकिंगची प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मोहिमेमध्ये 2 अंतराळ यानांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकाचं नाव आहे लक्ष्य तर दुसऱ्याचं नाव आहे चेझर. चेझर म्हणजे पाठलाग करणारा. दोघांचे वजन हे साधारणतः 220 ते 230 किलो असणार आहे. PSLV C60 या रॉकेटमधून ही दोन्ही अंतराळ याने किंवा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 470 किलोमीटर उंचीवरील कक्षेमध्ये सोडले गेले आहेत. यावेळी टार्गेट आणि चेझरचा वेग हा ताशी सुमारे 28,000 किलोमीटर इतका असू शकतो. लॉन्च झाल्यानंतर सुमारे 10 दिवसांनी डॉकिंगची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच टार्गेट आणि चेझर एकमेकांशी जोडले जातील. चेझर स्पेसक्राफ्ट सुमारे 20 किलोमीटर अंतरावरून लक्ष्य म्हणजे जे टार्गेट असणार आहे त्या अंतराळ यानाकडे जाईल. यानंतर हे अंतर हळूहळू कमी म्हणजे 5 किलोमीटर नंतर 1.5 किलोमीटर तसेच त्यानंतर 500 मीटर पर्यंत कमी करण्यात येईल. जेव्हा चेझर आणि टार्गेट यांच्यातील अंतर हे साधारणतः 3 मीटर किंवा त्यापेक्षा कमी राहील त्यावेळी डॉकिंगची म्हणजे 2 अंतराळ यानांना किंवा या उपग्रहांना जोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. चेझर आणि टार्गेट जोडल्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर या दोघांमध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया इस्रोद्वारे पृथ्वीवरूनच नियंत्रित केली जाईल. ही मोहीम इस्रोसाठी एक मोठा प्रयोग आहे कारण भविष्यातील अंतराळ कार्यक्रम या मिशनवर अवलंबून आहेत आणि त्यामुळेच फक्त इस्रोचे किंवा भारताचेच नव्हे तर जगातील विविध राष्ट्रांचे या मोहिमेकडे लक्ष वेधून घेतलेले आहे.
या मोहिमेमुळे भारताला अंतराळातील 2 उपग्रहांच्या दरम्यान डॉकिंग व अनडॉकिंग करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. अंतराळातील 2 उपग्रह किंवा उपकरणे जोडून नवीन रचना तयार करण्याच्या क्षमतेतून भविष्यातील अनेक महत्त्वाचे संशोधन प्रकल्प राबवणे शक्य होणार आहे. यातून जगात अंतराळ संशोधनात अशी मजल गाठणारे भारत हे 4थे राष्ट्र ठरणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण इस्रोच्या एका महत्त्वाच्या अशा मोहिमेबद्दल जाणून घेतलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.